नमस्कार, मी आनंद कर्वे नेरळ. आता गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी आपण नवीन वर्षाचं स्वागत करतो. त्याच्यामध्ये आपण घरोघरी गुढ्या उभारतो. ती गुढी कशी उभारली जाते, पारंपरिक पद्धतीने कशी गुढी उभारतात, हे हल्लीच्या मुलांना कळावं म्हणून या प्रतिकात्मक अशी मी गुढीचं मॉडेल तयार केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय पाटावरती आपल्याला कलश मांडलेला आहे. त्या ठिकाणी त्याच्यावरती आंब्याची पानं, त्याच्यावर नारळ आहे, बाजूला ज्या पानसुपारी आहे, विडा, दक्षिणा, त्याच्यानंतर अगरबत्ती, निरांजन आहे तपकामध्ये. त्याच्यावरती पाटावरती श्रीराम आणि गोपद्म काढलेलं आहे. गुढीच्या ह्याच्यावरती आपण बघितलं तर आपल्याला गाठी बांधलेली आहे. त्याच्यामध्ये गोड म्हणून त्याच्यामध्ये याच्या मोत्याच्या माळा आहेत, फुलांच्या माळा असतात, वरती कडुलिंबू आहे, वरती कलश आहे. पुन्हा हे सगळं आत्ताच्या मुलांना माहीत व्हावं या दृष्टीने ही गुढी तयार केलेली आहे. याच्यासाठी आपण घरातल्याच वस्तू वापरलेल्या आहेत. त्या असं नाही की कुठलं तरी बाजारातून विकत आणलेले आहेत वगैरे. आपण घरात जे अवेलेबल असतात त्यातूनच केलेले. घरामध्ये अशा प्रकारचे आपल्याकडे कपड्याचे तुकडे पडलेले असतात, तर त्यातूनच आपण आपण गुढीचे आकारमान दिलेलं आहे त्या गोष्टीला. तर आपल्याला बघा कसं वाटतंय ते. धन्यवाद.